सर्वात मोठी बातमी उद्धव ठाकरे यांच्या हक्काची माणसं म्हणून ज्या डबेवाल्यांकडे पाहिलं जात होतं त्यांनीही उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे। उद्धव ठाकरे यांच्यावर नाराजी व्यक्त करत डबेवाल्यांनी त्यांना जय महाराष्ट्र केला असून देवेंद्र फडणवीस यांना भरभक्कम साथ देण्याचा निर्णय घेतला आहे। शिवसेना, मराठी माणूस, कोळी बांधव आणि डबेवाले हे मुंबईतील समीकरण आहे। आता याच समीकरणाला पहिली चूड लागली आहे। डबेवाल्यांनी साथ सोडल्याने ठाकरे गटासाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे। आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबईतील हजारो डबेवाल्यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला आहे। डबेवाला असोसिएशनने महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला आहे। गेल्या निवडणुकीत ठाकरेंनी वचनांची पूर्तता न केल्याचा आरोप करत डबेवाला असोसिएशनने त्यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे मुंबईत ठाकरे गटाची मोठी अडचण वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे। डबेवाला संघटनेचे नेते सुभाष तळेकर यांनी आज आपली भूमिका जाहीर केली। ही भूमिका जाहीर करताना त्यांनी ठाकरे गटावर नाराजी व्यक्त करतानाच ठाकरेंवर आरोपही केले आहेत। 2017च्या वचननाम्यामध्ये शिवसेनेने डबेवाल्यांना अनेक आश्वासने दिली होती। त्या डबेवाल्यांसाठी कंपनी स्थापन केली जाईल, त्या कंपनीला 5 कोटी रुपये भाग भांडवल दिलं जाईल आणि त्या माध्यमातून डबेवाल्यांसाठी कामे केली जातील। डबेवाल्यांच्या मुलांच्या आरोग्यासाठी योजना राबवल्या जातील। डबेवाल्यांसाठी स्टेशनच्या बाहेर सायकल स्टँड उभे केले जातील अशा विविध घोषणा केल्या होत्या, पण त्या पूर्ण केल्या नाहीत असं सुभाष तळेकर यांनी म्हटलंय।